इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत 3.5 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं। त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय। बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या 3.5 वर्षांच्या 2 मुली शाळेत लघु शंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला। 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं। याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली आहे। या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली। मात्र रात्री 1 वाजेपर्यंत FRI नोंदवून घेण्यात आली नाही। अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच FIR नोंदवून घेण्यात आला। त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय। ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी, नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते। त्यामुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे। या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पीडित कुटुंब जे आहे ते आमच्याकडे आलं होतं। त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान ते लोक जेवायला आमच्याकडे आले। त्यावेळेला संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ निरीक्षक आहेत शीतळ मॅडम यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर आत्ता रात्रीचे खरं पाहायला गेलं तर 1 वाजला आहे। दुपारी 12:30 वाजल्यापासून आत्ता रात्री 1 वाजेपर्यंत जर असं सर्वसामान्य मुलीच्या बाबतीत घटना घडत असताना जर पीडित मुलीला असा त्रास होत असेल की गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा FIR होण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर खरोखर हे निंदनीय गोष्ट आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच्यामध्ये पुढाकार घेतला नसता तर कदाचित आज त्या मुलीला न्याय मिळाला नसता। आत्ताच रात्रीचे 1 वाजले असताना सुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही। ACP साहेब स्वतः येऊन गेलेले आहेत। ACP साहेबांना मी संपर्क केला, त्यानंतर ACP साहेब इथे आलेले आहेत आणि आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे। FIR आता दाखल झालेली आहे।